रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ ते डोलवी येथील JSW कंपनीच्या 3 पेज विस्तारीकरणाला स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांनी कडाडून विरोध दर्शवलाय। तर 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीवेळी हजारो शेतकरी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांनी आवर्जून उपस्थित राहून 3 पेज विस्तारीकरणाला विरोध करा व प्रकल्प हद्दपार करा असे आवाहन रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी केलंय। JSW कंपनी परिसरातील जनतेने नव्या प्रकल्पाविरोधात दंड थोपटले आहेत व व्यापक जनलढा उभारलाय। कोणतेही प्रलोभने व आमिषाला बळी न पडता पुढच्या पिढ्या वाचवायला लढ्यात ताकदीने सामील व्हा असे आवाहन देखील भुरे यांनी केलंय। JSW कंपनीमुळे वायू, जल, ध्वनी व भूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे केलाय। नव्याने होऊ घातलेल्या प्रकल्पाने पर्यावरणाचा ऱ्हास तसेच मानवी आरोग्यास अपायकारक सजीवसृष्टी, जलचर व जैवविविधता देखील नष्ट होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शेतीच्या उत्पादनावर प्रदूषणाने मोठा परिणाम झालाय। नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असून मृत्यूदर वाढत असल्याची चिंता स्थानिक व्यक्त करतायत। स्थानिकांना बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे भासवले जात असले तरी वास्तवात परप्रांतीयांनीच कंपनीवर ताबा मिळवल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। कोणत्याही आमिषाला व भूलथापांना बळी पडू नका। आपली वडिलोपार्जित जमीन वाचली पाहिजे। आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या सदृढ निरोगी आरोग्य व उज्ज्वल भवितव्यासाठी नव्या प्रकल्पाला हद्दपार करणे काळाची गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते अनंत भुरे व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। JSWचा कोक प्रकल्प हद्दपार झालाच पाहिजे। JSWचा कोक प्रकल्प हद्दपार झालाच पाहिजे। JSWचा कोक प्रकल्प हद्दपार झालाच पाहिजे। दादा, काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सध्या? JSWचा नवा प्रकल्प येतोय, शेतकरी आपण एकवटलेले आहात, काय आपली भूमिका आहे? नमस्कार, मी विश्वास म्हात्रे बोलतो, इथला स्थानिक शेतकरी, एक युवा शेतकरी म्हणून या भागात आम्ही सातत्याने काम करतो। गेल्या अनेक वर्षापासून ही JSW कंपनी इथे आहे, परंतु अनेक प्रकल्प सादर इथं करत असताना त्यामधले काही नुकसान किंवा काही फायदे आहेत ते आमच्या समोर येत नाही आणि या अनेक नुकसान होत असतो। मग पाणी अडवलं जातं, मातीमुळं आणि केमिकलमुळं शेतीचं नुकसान होतं आहे आणि अशामुळे मच्छी किंवा झाडं आणि ह्या भविष्यात आता जो नवीन प्रकल्प येतो आहे तो एवढा घाण आणि वायू प्रदूषित आहे की जेणेकरून आम्ही शेतकरी तर आता खाल बुंदाला टेकलेच आहोत, परंतु याच्या पुढं आमची जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा, त्या कामगारांवर सुद्धा खूप मोठा संकट त्यांच्यावर येणार आहे आणि म्हणूनच या आमची शेती सोजल आणि प्रामाणिक राहायला पाहिजे, हरित व्हायला पाहिजे, याकरिता आम्ही सगळे शेतकरी एके ठिकाणी जमलोत। आणि असा जर अन्याय जर कंपनी मजुरी करून करत असेल तर सर्व शेतकरी या कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलन करू आणि त्यांना हा प्रकल्प नवीन होऊन देणार नाही अशी आम्ही सर्व शेतकरी इथे ठामपणे मागणी करतो आहोत। दादा, काय सांगाल? JSWचा विस्तारित प्रकल्प येतोय आणि 3 पेज प्रकल्पाची जनसुनावणी देखील आहे, काय आपली भूमिका आहे? आमची भूमिका स्पष्ट आणि रोखठोक आहे। शेतकरी म्हणून मी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन येत्या 22 तारखेला जो जनसुनावणी त्याला आम्ही प्रखरतेने विरोध करणार आहोत। त्याचं मूळ कारण म्हणजे JSW पासून होणारा प्रदूषण, JSW पासून होणारी प्रशासनाकडून किंवा JSW कडून होणारी आमची फसवणूक, हा नवीन येणारा प्रकल्प काही कामाचा नाही, काही संबंध नाही। आमची शेती वाचायला पाहिजे, आमची जमीन वाचायला पाहिजे, आमची घरं वाचायला पाहिजे, आमचं आयुष्य वाचायला पाहिजे। आयुष्यमान जर असेल तर माणसाचं जीवन आहे। ह्या JSWच्या कंपनीमुळे विविध प्रकारचे आजार या ठिकाणी ह्या जनतेला होत आहेत। त्यामध्ये तुमचा श्वसनाचा, अस्थमाचा आजार असेल, त्यामध्ये मोतीबिंदूचा आजार असेल, त्याच्यामध्ये तुमच्या पोटाचे विकार असतील, कॅन्सरसारखा आजार असेल, त्याच्यामध्ये मूत्रपिंडाचे आजार असतील, हे भयानक प्रकारचे आजार या कंपनीमुळे आज लोकांना कळत नाही। कंपनीच्या बाजूने कितीतरी लोक आज बोलत आहेत, त्यांना काहीतरी पॉकेट मिळत असेल किंवा इतर काहीतरी प्रलोभनाला जे भुलून लोक कंपनीच्या बाजूने उभी राहत असतील, पण आम्ही शेतकरी म्हणून आज ठाम आम्ही कंपनीच्या विरोधात उभे राहतो। कारण त्याचा की ही आमची जमीन वाचायला पाहिजे, आमचा प्रकल्पग्रस्त जीवन तर आमची गावं वाचायला पाहिजे, अन्यथा येणारा काळा भविष्य खूप मोठा घातक असणार आहे। हे प्रकल्प येतात, परंतु प्रकल्पाचा होणाऱ्या प्रदूषणावर, जीवनमानावर विपरीत त्याचा परिणाम होत असतो, हे कोणाला कळत नाही। आज पुढची पिढी आपल्याला शिव्या देईल की आमच्या आजापंजाने ज्या जमिनी ठेवल्या होत्या त्या कवडी मोलाने आणि अशाच प्रकल्पाला शासनाने आणि प्रकल्पाने माती मारल्यात आणि त्याच्यामुळे सगळं आपला भूमिपुत्र विस्थापित होणार आहे। आपलं आयुष्य हा जवळपास ह्या आजारानेच आयुष्य, आज तुमचे डोलवी, गडब, वडकल या ठिकाणी बघा मोतीबिंदूचे किती का तो हॉस्पिटल टाकलं आहे तिथं, त्याचं कारण आहे, त्यांना दाखवायचं आम्ही CSR खर्च करतो, परंतु आपल्या या प्रत्येकाच्या नागरिकाला ह्या भस्मासुरामुळं
सगळं भस्म निघतंय. JSW म्हणजे भस्मासुरासारखी ही कंपनी इथे आलेली आहे. ते आम्ही भोगतोय, सहन करतोय. आणि त्याच्यामध्ये फेज 3 सारखा जर नवीन प्रकल्प येत असेल तर शेतकरी संघटनेच्या वतीने हा आमचा विरोध असणार आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट जीवाभावाच्या मनापासून जाणीवपूर्वक विचार करा की आम्ही सुखी समाधानी आहोत. आम्हाला गरज नाही प्रकल्पाची. लोक बोलत असतील प्रकल्प आल्यामुळे आम्हाला अरे कसल्या नोकऱ्या, आज प्रकल्पग्रस्त बोंबलतात. तुम्ही झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार इकडची लोक सगळी कामं करतात. त्यांच्यासाठी तुम्ही कॉलन्या उभ्या करतात. आमच्या स्थानिकांना उभा करत नाही तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये. अरे चाललंय काय? प्रशासन नाही लक्ष देत. इथं JSWची मॅनेजमेंट लक्ष देत नाही. तुमची कामं असली की ते गोड बोलतात. प्रत्येकाने लक्षात ठेवा, प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक जागरूक नागरिक व्हा आणि आपल्या ह्या प्रकल्पाला विरोधाला विरोध म्हणून दाखवायचा नाही. पण आमची जी हानी होते ती कधीच भरून निघणार नाही. त्याच्यामुळं आपल्या जमिनी वाचायला पाहिजे, आपली गावं वाचायला, आपली संस्कृती वाचायला पाहिजे. ह्याच्यासाठी जपा. अन्यथा ह्याच्यापुढं आपला सगळा आज भोपाळ्या काय अवस्था झाली. आज तिकडं आज तिकडं मला सकाळीच मी बातमी बघितली की तिकडं अमेरिके साईडला कुठेतरी काहीतरी स्टील प्रकल्पामध्ये मोठी आग लावून जीवितहानी झाली. हाच त्याची पुनरावृत्ती होणार आहे. आज तुम्हाला वाटतं तुमच्या पुढच्या 10-15 वर्षानंतर भयानक परिस्थिती असणार आहे. तुम्ही ह्या धुळीचे डोंगर ह्या नदीमधून आमच्या प्रदूषण आमच्या शेतीमध्ये येतोय. आज शेतकरी काम करत असताना त्याच्या पायामध्ये जखम असेल तर त्या जखमेतून ती लोखंडाची कीस नाही तर कोकता जो सोडलेला जो हे आहे पाणी समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये तो आमच्या शेतकऱ्याच्या नाकातून जखमेतून जाऊन लॅप्टोपायरेसिससारखा, किडनी फेल, ब्रेन हॅमरेज यांसारखे आजार या कंपन्यांच्या ह्याच्यामुळे होतात प्रदूषण. आज मच्छीमार आमचा बांधव थकला आहे. मच्छीमार करू शकत नाही. प्रत्येक मच्छीला वास येतोय. मच्छी पण रोगराईच्या ह्याच्यामध्ये तडफडते आतमध्ये. ह्याच्यासाठी जर प्रत्येक नागरिकाने वेळेत जर ह्याचा आम्ही बोलतो म्हणून आमचा काही संबंध नाही. आम्ही विविध प्रकारच्या ह्या कंपन्यांच्या विरुद्ध आमचे लढे उभे केलेत. आम्ही गेलसारख्या कंपनीमध्ये नुकसान भरपाईसाठी लढा 14 वर्ष आम्ही जिंकला आहे. JSWच्या विरुद्ध सुद्धा आमचा लढा चालू आहे. पाईपलाईनचा, पाण्याचा असो किंवा इतर शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई आम्ही घेत असतो. आम्ही कधीही कुठल्या प्रबोधनाला बली पडलो नाही. त्यासाठी मी सगळे जनतेला आव्हान करतोय की आपण पुढचा जर आपली पिढी जर व्यवस्थित जगायची असेल, सुदृढ आणि व्यवस्थित जर जीवनमान जगायचं असेल तर मात्र तुम्ही या 22 तारखेला जनसुनावणीमध्ये हजर राहून आपला विरोध आणि आपल्या आजापंजाई ठेवलेल्या जमिनी वाचवायच्यात. आपल्या पोराबाळांचं आयुष्य, आपल्या संस्कृती, आपली गाव हे वाचवण्याची आज काळाची गरज आहे. धन्यवाद.